हाय, हॅलो, नमस्कार. आता मी माधुरी आणि आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आपल्या चॅनलचं नाव आहे माधुरीज लाईफस्टाईल. तर ही एक साधी सिंपल घराण्यातली आणि मिडियम घराण्यातली मुलीची स्टोरी आहे. म्हणजे जे की मी आणि म्हणजे तुमच्यासारख्या साधारण घरातून मिडल क्लास घरामधून मी शिकलेली आहे. तर माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि 2 मुलं आणि म्हणजे मिस्टर जॉबला आहेत. तर असं माझा परिवार आहे. आणि गावाकडे सासू सासरे आहेत त्यामुळे इथे आम्ही मुंबईमध्ये एवढेच राहतो. 2 मुले माझी, त्यातला एक मुलगा माझा हँडिकॅप आहे आणि दुसरा माझा आत्ता 5 वर्षाचा आहे. तर बऱ्याच दिवसापासून असं चालू होतं की काहीतरी स्वतःसाठी करायचं. तर पण हँडिकॅप मुलगा असल्यामुळे मला बाहेर जाणं शक्य होत नव्हतं. आणि म्हणजे आता बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असा असतो की घरामध्ये बसून तू नक्की काय करते? तर मलाही तसंच प्रश्न पडतात की मी घरामध्ये बसून किंवा मला जे बोलणारे असं म्हणतात की तू काय काम करत राहते? मग तुला काही काम नाही दिवसभर. पण असं नाही, म्हणजे मला एक चालू होतं की मला स्वतःला कुठेतरी प्रेझेंट करायचे किंवा माझ्याबद्दलचे जे लोकांना असं वाटतं की हिला काही काम नाही, घरात बसून राहते. तर ते मला चेंज करायचं होतं आणि त्याच्यासाठी म्हणजे म्हटलं आता बाहेर जाऊन जॉब करणं तर मला शक्य नाही, कारण हँडिकॅप मुलगा असल्यामुळे त्याचं सगळं घरचं मला बघावं लागतं. शिसू वगैरे सगळं त्याचं मला करावं लागतं. आणि म्हणून मी आता हे यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे की स्वतःला प्रेझेंट करायचं. जेणेकरून म्हणजे जे काही जमेल तसं, म्हणजे अजून जास्त बोलता वगैरे येत नाही मला, एडिटिंग जास्त जमत नाही आहे. पण जे काही जमते ते म्हणजे माझं स्वतःचं आहे. किंवा कुठली कॉपी वगैरे मी करून काही कोणाचं प्रेझेंट केलेलं नाही आहे. आपल्याला जसं जमेल आणि साधी सोपी पद्धतीत केलेलं आहे. म्हणजे माझी भाषा बोलण्याची ते जे अगदी मी जशी आहे तसेच मी तिथं प्रेझेंट केलेलं आहे. तर एक साधारण मुलीला तुमचा सपोर्ट आतापर्यंत भेटला, कारण आपल्या चॅनलला अगदी 3 महिन्यामध्ये 2,000 सबस्क्रायबरसुद्धा कंप्लीट झाले. आणि सुरुवातीला मला असं वाटलं होतं की माझे लवकर सबस्क्रायबर कंप्लीट होणार नाही आहेत किंवा 1 वर्षाचा वेळ असतो. 1 वर्षामध्ये आपल्याला तेवढे सबस्क्रायबर कंप्लीट करायचे, असं म्हणजे माझ्या डोक्यामध्ये होतं की हां, 1 वर्षात आपल्याला 1,000 सबस्क्रायबर आणि 4,000 वॉच टाईम कंप्लीट करायचा. तर वॉच टाईम काही माझा अजून कंप्लीट झालेला नाही आहे, पण सबस्क्रायबर माझे 2,000 होऊन गेले. तर त्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे, कारण तुम्ही मला आतापर्यंत सपोर्ट केलं. आणि जास्त काय असं एडिटिंग वगैरे येत नाही. आणि म्हणजे जे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन राहतो की हां, ही व्हिडिओ बनवते म्हणजे हिला काही काम नाही, असं राहतं बऱ्याच लोकांचं. तर असं नसतं, कोणाला म्हणजे आवड असती. आणि यूट्यूबमुळे भरपूर सारा फायदा झाला. जरी पैसे आले नसले, म्हणजे माझं चॅनल अजून मॉनिटाईज झालेलं नाही आहे, पण तरीही आपल्याला त्याकडून म्हणजे वेगळ्या मार्गाने काहीतरी फायदा होतो. आता तो फायदा काय झाला, मला खूप सारा त्याचा फायदा झाला. म्हणजे मी स्वतःला प्रेझेंट करायला लागले किंवा आता राहणीमान तर माझी अशीच होती. मी आधीही असेच होते आणि आताही तसेच आहे. चेंजेस माझ्या राहण्यात नाही झालेला. पण जे आपण म्हणतो की थोडंसं म्हणजे बोलण्याची, चालण्याची पद्धत आपण थोडीशी बदललेली आहे. तर हे सगळं माझ्या बाबतीत झालं. म्हणजे मला लोकांचं म्हणजे ब्लॉग वगैरे भरपूर आवडायचे, पण स्वतःला कधी प्रेझेंट करायची वेळ आलेली नाही. आणि मनामध्ये खूप भीती होती, दडपण होतं की आपण ह्या गोष्टी करू शकणार नाही आहेत. किंवा अजूनही माझ्या मनामध्ये धडधड होते की जेव्हा मी ब्लॉगिंग करते किंवा ते शूट वगैरे करते, तर एवढ्या गोष्टी आपल्यासाठी शक्य नाही आहेत. कारण आपण त्या म्हणजे सिच्युएशनमधून आलेलोच नाही आहे. एक साध्या घरातली मुलगी, एक साधं मूल, बाळ, संसार असं एवढाच विचार करते. जास्त काय असं आपण म्हणजे वेगळा विचार करत नाही. तर म्हटलं चला, आता आपण तुमच्या सपोर्टमुळे मला या सर्व गोष्टी म्हणजे करायला भेटल्यात किंवा मला ते करण्यामध्ये इंटरेस्ट यायला लागला. मी स्वतःला ओळखायला लागले. मला कुठल्या गोष्टी आवडतात, कुठल्या नाही, हे मला स्वतःबद्दल कळायला लागलं. आणि बायकांचं, बऱ्याच माझ्यासारख्या अजून बायका असू शकतात की ज्यांचं असं राहतं की मूल, बाळ, नवरा, सासू-सासरे याच्या पलीकडे आपण आपल्या म्हणजे ज्या आवडी जपू शकत नाही. तर त्यांच्यासाठी माझं एकच सांगणं आहे की असं नाही, म्हणजे स्वतःसाठी पण थोडासा वेळ द्यायला हवा. शक्यतो घरामध्ये भरपूर सारे कामं असतात की आपण त्यातून वेळ काढणं खरंच अवघड जातं. पण थोडं 5 मिनटं, 10 मिनटं आपण स्वतःसाठी जर वेळ देऊन एखादी गोष्ट केली तर त्याचा आपल्याला खरंच छान असा म्हणजे आपलं मन सुद्धा प्रसन्न राहतं. आणि ते सर्व गोष्टी आपल्याला करायला हव्यात. आता ॲक्च्युली घरामध्ये भरपूर सारे कामं आहेत, अभ्यास वगैरे चालू आहे, मुलांना जेवण दिलेलं आहे. पण म्हटलं चला तुमच्याशी एक ब्लॉग बनवा, कारण खूप दिवसापासून अशी इच्छा आहे की थोडंसं काहीतरी बोलावं. पण जास्त बोलण्याची डेअरिंग माझी नाही आहे. आणि शूटिंगचं म्हणाल तर जेव्हा मी व्हिडिओ शूट करते तेव्हा माझ्याकडे जास्त म्हणजे साहित्यही नाही. रिंग लाईट मी घेतलेली फक्त, ते पण अगदी कमी बजेटमधले घेतलेले साहित्य मी. आणि जे स्टँड मी घेतलं होतं तर ते मुलांनी म्हणजे जास्त माझ्यापेक्षा जास्त माझी मुलंच त्याला वापरतात, खेळण्यासाठी वगैरे वापरत राहतात, त्यामुळे ते त्यांनी तोडून टाकले. तर आणि जास्त खर्च करायचं आपलं म्हणजे असं चालू राहतं बऱ्याच लोकांचं की
तुम्हाला यूट्यूबमधून पैसाच नाही आला, तुझं चॅनल मॉनिटाईज नाही झाला, तर तू खर्च का करते? असं म्हणजे माझ्या बऱ्याच वेळेस झालं माझं, की तू आत्ताच एवढे पैसे कशाला खर्च करते? तर पैशांपेक्षा जास्त लाख मोलाची माणसं मला यूट्यूब चॅनलवर भेटली. म्हणजे आतापर्यंत मला साथ दिली तुम्ही आणि अशीच साथ पुढे देताल अशी मला आशा वाटायला लागली आता. तर भरपूर सारा सपोर्ट मला तुमचा पुढेही हवा आहे आणि तुमच्याशी थोडंसं बोलण्याची इच्छा होती म्हणून मी हा खरं तर ब्लॉग बनवला. तर भरपूर असं म्हणजे राहतं आपल्या विचारांमध्ये, की आपण असं करू, आपण तसं करू, पण सगळ्याच गोष्टी ॲक्च्युली सक्सेस होत नाही आहेत किंवा तसा वेळही भेटत नाही. आपण ते तसं स्वतःला प्रेझेंट करू शकत नाही. तर मला पण थोडंसं भीती राहते. मला जेव्हा मी व्हिडिओ करते तेव्हा मनामध्ये थोडीशी धाकधूक राहते, की आपण बोलणार काय? आणि ॲक्च्युली हे मला तुम्ही डिम म्हणा आणि आणखी काही म्हणा, पण माझ्या पटकन असं लक्षात येत नाही, की हां, लोकांचे एवढं मी कंटेंट बघते, पण जेव्हा मला असं मी स्वतः कंटेंट बनवण्याची वेळ येते, तेव्हा मात्र मला असं आठवत नाही, की आता आपण काय कंटेंट बनवणार. आणि असं मला वाटत राहतं, की आता रोजच स्वयंपाक करते, धुणं भांडे वगैरे तर घरातले कामं राहतात. तर याबद्दल काय रोजच सांगणार, म्हणजे तेच तेच काय नवीन रिपीट करणार ना आपण. तर असं होतं म्हणजे स्वतःबद्दल एक गोष्ट चांगलीच कळायला लागली, की थोडंसं खुश राहायला लागले मी आणि आपण जे म्हणतो स्वतःसाठी थोडासा वेळ काढायला. तर हे एक YouTubeमुळे मला चांगला फायदा झाला, की जेणेकरून मी स्वतःसाठी थोडासा वेळ काढायला लागले आणि तुमच्याशी जेव्हा मी बोलते, लाईव्ह वगैरे मी घेते, तेव्हा खरंच मनाला खूप छान वाटतं. बरेच लोकं म्हणजे छान प्रेमाने असं आपल्याला बोलत राहतात आणि तुम्हालाही माझ्या गोष्टी आवडतात म्हणजे ब्लॉगिंग वगैरे. जास्त व्हिडिओ मला म्हणजे शूट वगैरे करताही येत नाही. माझी ही रिअल कंडिशन आहे. कारण यामध्ये आपण कधी पडलेलोच नव्हतो आणि फर्स्ट टाईम जेव्हा असं काही करतो तेव्हा खरंच मनात खूप धाकधूक राहते. तरीही तुम्ही सर्वांनी मिळून मला खूप सपोर्ट केला आता आणि माझी एक कंडिशन होती, की जेव्हा माझे 1000 सबस्क्रायबर झालते, तेव्हा मला ॲक्च्युली 1000 सबस्क्रायबरचा व्हिडिओ घ्यायचा होता. कारण मी बऱ्याच लोकांचं असं पाहिलं होतं, की 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर त्यांनी सेलिब्रेशन वगैरे केलेला व्हिडिओ टाकलेला असतो. तर तशी माझी खूप इच्छा होती. पण कसं म्हणजे आपण म्हणतो ना, प्रत्येकच गोष्ट आपल्याला सक्सेस कडे घेऊन जात नाही किंवा मला ते ठरवलं होतं. पण माझे मिस्टर त्यावेळेस अचानक गावी गेले आणि माझा मुलगा म्हणजे 2 मुलं हँडिकॅप आणि दुसरा. तर आम्ही तिघंच इथं होतो आणि तिघांमध्ये आम्हाला कोणालाही जास्त टीव्हीला ते मोबाईल फोन कनेक्ट करता आलेला नाही किंवा आम्हाला तो व्हिडिओ शूट करता आला नव्हता. म्हणजे असं राहतं काही-काही बरेच प्रॉब्लेम आपल्या आयुष्यामध्ये येत राहतात, की आपण ठरवतो एक आणि आपल्या बाबतीत घडतं एक. तर आता सध्या कसं होतं माझं हँडिकॅप मुलगा असल्यामुळे थोडंसं बाहेर जाऊन जॉब वगैरे करणं, मला त्या गोष्टी सक्सेस होत नाहीयेत. मग घरामध्येच मी या गोष्टींचा विचार केला, की आपणही थोडंसं स्वतःमध्ये खुश राहायला शिकू. म्हणून मी सध्या खरं तर आता हे ब्लॉगिंगचं वगैरे व्हिडिओ करते. जास्त काही मला जमत नाही. पण तरीही मी जशी आहे तशी मी तिथं प्रेझेंट केलेलं आहे आणि आशा करते, की तुम्ही मला आहे त्या कंडिशनमध्ये स्वीकारताल आणि मला असेच सपोर्ट करत राहताल. तर परत भेटूया सर्वांना. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.